इयत्ता 7वी विषय मराठी कविता पहिली जय जय महाराष्ट्र माझा. गीताचा आशय. हे गाणे म्हणजे महाराष्ट्राचे गौरवगीत आहे. ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाचा, संस्कृतीचा व इतिहासाचा सार्थ अभिमान या गाण्यात व्यक्त झाला आहे. शब्दार्थ. गर्जा, गर्जना करा, जयघोष करा. भीमथडी, भीमा नदीचा काठ. तट्टू, घोड्याचे पिल्लू. शिंगरू, नभ, आकाश. गडगडणारे नभ, पावसाळी ढगांचा गडगडाट. जबाब, उत्तर. गुंजला, निनादला. पोलादी मनगटे, कणखर कर्तृत्व. निढळ, कपाळ. तख्त, सिंहासन. राखितो, रक्षण करतो. टिपा. रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी व भीमा महाराष्ट्रातील नद्या. यमुना, भारतीय उत्तराखंडातील नदी. अस्मानी, सुलतानी. अस्मानी म्हणजे नैसर्गिक आपत्ती व सुलतानी म्हणजे परकीयांची आक्रमणे. सह्याद्रीचा सिंह, शिव शंभूराजा श्री छत्रपती शिवाजी महाराज. कवितेचा भावार्थ. माझ्या महाराष्ट्राचा विजय असो, या माझ्या महाराष्ट्राचा जयघोष करा. रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी या नद्यांमधले पाणी मातीच्या घागरी एकजुटीने भरतात. महाराष्ट्रातील जनता एकोप्याने नांदते. भीमेच्या काठावरच्या या शिंगरांना, मर्द मराठा मावळ्यांना उत्तराखंडातील यमुनेच्या पाण्याचा स्पर्श व्हावा. महाराष्ट्रातील जनता भारतीय जनतेशी प्रेमाने व एकोप्याने वागते. आकाशात गडगडणाऱ्या ढगांची आम्हाला मुळीच भीती वाटत नाही. हे अस्मानी संकट येवो अथवा परकीय आक्रमणांची सुलतानी संकट येवो, आम्ही या संकटांना तोडीस तोड जवाब देऊ आणि सामना करू. सह्याद्रीचे सिंह असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्याचा व पराक्रमाचा वारसा येथील जनता वागवत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जय जयकारांचा नाद दरीदरीतून निनादत आहे. मराठी माणसाच्या काळ्या भिन्न कातळ्यासारख्या खंबीर छातीवर अभिमानाची लेणी कोरलेली आहेत. मराठी मनाची पोलादी मनगटे, पोलादी कर्तृत्व कधीही जीवघेणी संकटे झेलायला तयार आहेत. मराठी माणसे कष्ट करून घामाने थबथबली आहेत. दारिद्र्याच्या उन्हात जरी शिनत असली तरी भारताच्या थोरवीसाठी सतत झटायला तयार आहोत. दिल्लीचे सिंहासन राखणाऱ्या माझ्या महाराष्ट्राचा जय जयकार असो. कंसातील योग्य पर्याय निवडून कवितेच्या ओळी पूर्ण करा. महाराष्ट्र तख्त तटांना पोलादी, भीमथडीच्या तटांना या यमुनेचे पाणी पाजा. दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा. पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी, दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा. चौकटी पूर्ण करा. सह्याद्रीचा सिंह उत्तर शिवशंभू राजा. देश गौरवासाठी झिजणारा उत्तर महाराष्ट्र. 1 ते 2 शब्दात उत्तरे लिहा. मातीच्या घागरी कोणते पाणी भरतात? उत्तर एकपणाचे. भीमथडीच्या तटांना कोणते पाणी पाजले जाईल? उत्तर यमुनेचे. कवीला कशाची भीती नाही? उत्तर गडगडणाऱ्या नभाची. काळ्या छातीवर कसली लेणी कोरलेली आहेत? उत्तर अभिमानाची. खालील ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला. उत्तर महाराष्ट्रातील जनतेने गरिबीचे, दारिद्र्याच्या आगीचे चटके खाल्ले आहेत. येथील कष्टकरी जनतेच्या स्वकष्टाच्या
श्रमाच्या घामाने ही महाराष्ट्र भूमी भिजली आहे. वरील ओळीतून महाराष्ट्रातील लोकांची कठीण परिस्थितीवर मात करणारी, स्वतःच्या कष्टाने मिळवण्याची, श्रम करण्याची वृत्ती कवीला दाखवायची आहे असे मला वाटते. माझा महाराष्ट्र या विषयावर तुमच्या शब्दात थोडक्यात माहिती लिहा. गोविंदाग्रजांनी मंगल देशा पवित्र देशा असे ज्याचे वर्णन केले आहे तो महाराष्ट्र मला फार प्रिय आहे. कारण ही संत पंत तंत यांची भूमी आहे. या भूमीत स्वराज्याची पायाभरणी झाली. शिवरायांसारखा महान राजा मिळाला. हेच या भूमीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. दगडासारखी कणखर, पराक्रमी, बाण्याची व फुलाप्रमाणे कोमल, नाजूक मनाची येथील जनता महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाचा हातभार लावत आहे. म्हणून माझा महाराष्ट्र आज सर्व क्षेत्रात प्रगती करत आहे असे मला वाटते. महाराष्ट्राच्या सर्व शिलेदारांनी वैयक्तिक व सामूहिक प्रयत्न करून महाराष्ट्र घडवण्यासाठी हातभार लावला पाहिजे असे मला वाटते.